सोलर उडालेले काय आजूबाजूला परिसर जास्त फक्त हे जास्त लागलेले पडलेले 2-3 पेशंट रात्री जे ऍडमिट केलं ते कसं काय लागलं ते विटा पडल्या भाऊ मधीचे तुम्हाला लागलं नाही बाकी समोर असल्यामुळे ते लागलं नाही ते भिजलेले सगळे पंचनामा काही आले त्याला अजून खराब नको आहे भाऊ. आपल्या येवल्यामध्ये सर्वाधिक नुकसान झालंय, आपण पाहणी केली, काय दिलं असेल? काल अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे जे आहे अचानकपणे मुसळधार असा पाऊस वारा असं हे सगळं झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी जे आहे कांद्याच्या ज्या चाळी जे साठवलेला जो कांदा होता त्या चाळीच्या जे शेड आहे ते अक्षरशः ते जे आहे कोलमडून गेलं आणि त्याच्यामुळे सगळं पाणी त्या कांद्यामध्ये शिरलं आणि मोठ्या प्रमाणात कांद्याचा साठा केलेला होता. ते एक शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. काही घरं आहेत त्या घरांवर जे पत्र्याचे शेड आहेत आणि त्या शेडवर पत्रे राहावेत म्हणून विटाचं बांधकाम केलेलं होतं. ते वारा एवढा जोरात होता की ते पत्रेसुद्धा उडून गेले आणि त्याच्यामुळे विटा ज्या वरच्या ज्या ठेवलेल्या होत्या ते खाली ज्या माणसं जी बसलेली होती, काही म्हातारी माणसं होती, काही आजीबाई होत्या, त्यांच्या डोक्यावर लागलेला मार आहे. तर अशा पद्धतीने त्यांना इजाही झाली आहे, त्यांच्या घराचंही नुकसान झालेलं आहे. आदरणीय भुजबळ साहेबांनी काल जे आहे जे पेशंट्स आहेत 3 पेशंट मावळ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्यांचा औषधोपचार वगैरे सर्व जे आहे खर्च करण्याचं जे आहे मान्य केलेलं आहे. त्याचबरोबर आता पंचनामासाठी लोक आलेले आहेत, पंचनामा करायला सांगितलं आहे. काही ठिकाणी सोलरचं नुकसान झालं आहे, काही ठिकाणी कांद्याच्या चाळीचं नुकसान झालं आहे, काही घरांचं नुकसान झालं आहे. या सर्वांचं जे आहे पंचनामा करून शासनाकडून जास्तीत जास्त मदत कशी मिळवता येईल यासाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू. त्याचबरोबर आम्ही आमचे सर्व कार्यकर्त्यांनी मिळून जे आहे कार्यकर्त्यांना मी सांगितलेलं आहे की त्यांनी आता त्या घराची जी आहे त्यांची जरा साफसफाई करून डागडुजी करून त्यांना त्वरित राहण्यालायक करण्याच्या दृष्टीने जे आहे काही वरून पत्रे टाकायचे असेल तर पत्रे फॅब्रिकेशन करायचं असेल तर फॅब्रिकेशन करणे अशा पद्धतीचं कामसुद्धा करायला जे आहे मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे. काही बोलू नका, मित्र पक्षांना एकत्र ठेवून सरकार चालवायचं असं एकनाथ शिंदेंनी संजय शिरसाटांना समज दिला. आता जे शिंदे साहेबांची जी आहे ती भूमिका ही सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला एकत्रच राहायचं आहे, पण त्यांच्याच पक्षातील काही मंत्र्यांनी हे असं चुकीचं वक्तव्य करणं बरोबर नाही आहे. कारण का जेव्हा तिन्ही पक्ष मिळून जेव्हा आपण सरकार चालवत असतो तर पक्षामध्ये एकमेकांचे असलेले संबंध हे सगळ्यांनी जपायला पाहिजे आणि जे गतिमान सरकार जे आहे अतिशय चांगल्या रीतीने आपण हे सरकार चालवत असतो. गोरगरिबांचं सरकार आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा कुणी अशा चुकीच्या ज्या आहे स्टेटमेंट्स करून गैरसमज जे आहे पब्लिकमध्ये असं निर्माण होऊ नये अशी जी आहे ही भावना सर्वांची आहे. म्हणून शिंदे साहेबांनी जे आहे शिरसाट साहेबांना जे आहे त्यांना सांगितलेलं आहे की बाबा अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य तुम्ही करू नका. ऑनलाईन परीक्षेचे गोंधळ होतोय, तांत्रिक अडचण निर्माण झाल्या, प्रवेश होत नाही. 25 तारखेपर्यंत